आज आपण मावा कुल्फीची रेसिपी बघणार आहोत. त्याचं आपण प्रीमिक्स सुरुवातीला बनवून घेतोय. तर त्याच्यासाठी हे साहित्य घ्यावं लागते. 1 वाटी मिल्क पावडर, पाऊण वाटी कस्टर्ड पावडर, पाऊण वाटी ही आहे GMS पावडर, पाऊण वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, 1 वाटी साखर घेतली आहे. आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे. पिठी साखर, कस्टर्ड पावडर हे सगळं एकत्र करून घ्यायचे आणि झालं आपलं प्रीमिक्स तयार. तर आता मी काय करते, एका भांड्यामध्ये गॅसवर एक कढई ठेवायची. त्याच्यामध्ये आता कॅरमल बनवण्यासाठी साखर घेतली मी थोडीशी. तर दुसऱ्या भांड्यात काय एक साधं दूध घ्यायचं आहे. थंड दूध घेऊन त्याच्यामध्ये 2 चमचे जे आपण बनवलेलं होतं ना ते प्रीमिक्स घालायचं आणि इकडं कॅरमलही आपलं तयार होते. तर त्याच्यामध्ये गरम दूध घालायचे. कॅरमलमध्ये थंड दूध घालायचं नाही. गरम दूध घालून त्याला उकळी आली की जी आपण खाली ती स्लरी बनवून घेतली होती ती आता ही दुधामध्ये मिक्स करून घ्यायची. आणि आपली साय असते ना ती सायसुद्धा त्याच्यामध्ये मिक्सरला बारीक करून घालायची आहे. आणि आता हे मिश्रण घालून आपण हे 10 मिनिट आता हे मावा कुल्फीचं हे 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं घट्ट होतं दाटसर. आणि थोडं थंड झालं की आपण हे साच्यामध्ये भरून घ्यायचे. आता हे थंड होऊ द्यायचे पूर्ण असं. बघा किती घट्ट आपलं छान मावा कुल्फीचं मिश्रण तयार झालं आहे. असे थोडंसं थंड करून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ताचे काप घालायचे म्हणजे खायलाही एकदम छान लागतात. थोडेसे घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे. आणि माझ्याकडं कुल्फीचा साचा आहे, तर त्याच्या साच्यामध्ये मी कुल्फी मोल्डमध्ये हे सारण आता ओतून घेणार आहे आणि 6 तासासाठी ही कुल्फी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे.